लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकारच्या या विशेष कार्यक्रमात. आज तुम्ही म्हणाल कलाकारच्या कार्यक्रमात गाडीत का नाही, पण मला असं वाटतं मुंबईमध्ये गाडीपेक्षा पार्किंग हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आज जी व्यक्ती माझ्यासोबत आहे त्यांच्याकडे एक भारी किस्सा आहे, पण त्या अगोदर ती व्यक्ती म्हणजेच भार्गवीताई खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 ऑन द शो अँड थँक्यू सो मच. वॉट अ ब्युटिफुल कार इट इज. आणि खऱ्या अर्थानं ही गाडी, ही पार्किंग, काय किस्सा काय आहे? ओके, हा किस्सा खूप आय डोंट नो सुरू यांनी करायचा का. माझ्या पार्किंगसाठी मला गाडी पुढे न्यायला लागते आणि मागे मग आपण रिव्हर्स घेतो आणि पार्क करतो, कारण दोन्ही साईडला झाडं, इथे ऑलरेडी गाडी असते रात्री. तर मी सकाळची वेळ मी घेऊन आले आणि मी गाडी पार्क करत होते आणि मला पार्किंग करताना रेअरमध्ये म्हणजे आपला जो कॅमेरा असतो, जो रिव्हर्सचा कॅमेरा असतो, त्या कॅमेऱ्यात असं काहीतरी गेलेलं दिसलं. प्लस पावसाळा, तर अराऊंड ऑगस्ट सप्टेंबर वगैरे असेल. तर मला काय वाटलं की कदाचित साप वगैरे, तर इथे झाडी आहे आणि फिल्म सिटीचा आसपासचा एरिया आहे. इट इज स्कॅरी. पण मागे गटाराची ती लाईन पण आहे जी आता तुम्हाला बंद दिसेल केलेली, ती ओपन आहे अशी होती. तर ती साप गेला असं मला वाटलं आणि आय सेड की साप होता. आणि इथे ना खूप आमची बिल्डिंग खूप साफसफाईच्या बाबतीत प्रचंड पिक्युलियर आणि पर्टिक्युलरली हे करणार ते करणार. आता त्या बायका येतील, सो तुला संध्याकाळी काहीही दिसणार नाही ते. तर त्या बायका बिचारा इथे सगळं साफसफाई वगैरे करत होत्या आणि ते दिसलं. तर मी उतरले गाडीतनं आणि म्हटलं असं की बापरे, बहुतेक साप होता. मी त्या बायकांना म्हटलं आणि मला माझा एक मित्र भेटला आणि आम्ही ते गप्पा मारत होतो आणि बोलता बोलता मी त्याला दाखवलं की इथनं ना मला तो साप दिसला. आणि अचानक मला असं एक एवढं बाहेर त्या गटारातनं तोंड आलेलं दिसलं. ती घोरपड होती. ती जी मध्ये एक व्हायरल न्यूज झाली होती की गोरेगावमध्ये घोरपड आहे, तर ती घोरपड होती इथे. तेव्हापासून मी पार्क करताना दिवसा असो रात्र असो मी इतकी घाबरते. मी पहिली मागच्या कॅमेऱ्यात बघते, काही दिसत नाही ना. मग मी सांगितल्यानंतर पावसाळ्यानंतर तरी थोडी व्हेंटिलेशन्स ठेवायला लागतात, ते रूल्स आहेत तसे. पण तसं मग ते थोडं बंद केलं त्याने. अदरवाईज हा एक खूप स्केरी किस्सा माझ्या पार्किंगमधला आहे. आता पार्किंगचा किस्सा आहे, पण गाडीत गप्पा भारी होणार आहेत. चला मग सुरू करूया. लेट्स हॅव इट, लेट्स गो. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आफ्टर त्या एका किस्स्यानंतर पार्किंग पण फार महत्त्वाचं आहे आपल्याला कळलेलं आहे. पण भार्गवताई खूप खूप स्वागत आहे. सो या शोचं नाव कल्ला आणि कार आहे. सो गप्पा सगळ्यात अगोदर कारच्या होणार आहेत. तो प्लीज टेल मी, तुमच्या आयुष्यात ड्रायव्हिंग कधी आली, कधी ड्रायव्हिंग शिकलात, आव्हाने शिकलात का, कुठं जाऊन शिकलात, आणि पहिली गाडी कोणती होती तुमची? ओके, सो पहिली गाडी ऑब्व्हियसली आपल्या जी घरातली गाडी असते ती आमची फियाट होती बाबांची. आय स्टिल रिमेंबर द नंबर, MMB 8542. वा. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली तेव्हा ती फियाट आणि टॉप गिअर आणि इकडे ते सगळं होतं. माझ्या आयुष्यातली माझी पहिली गाडी खूप स्पेशल आहे, कारण ती मी एकापेक्षा एकच्या पैशातनं घेतलेली गाडी आहे. म्हणजे एकापेक्षा एकचं जे बक्षीस होतं त्यातनं जे मेन बक्षीस आलं त्यातनं मी डाऊन पेमेंट केलं. डाऊन पेमेंटमधनं मी ती गाडी घेतली होती तेव्हा. आणि दॅट वॉज अ व्हेरी स्पेशल कार. इट वॉज अ ब्लू स्विफ्ट आणि मॅन्युअल होती. एक्झॅक्टली. पण तेव्हा मजा म्हणजे मला गाडी चालवताच येत नव्हती. मी शिकले होते पण मला गाडी चालवताच येत नव्हती. तर मागे ड्रायव्हर होता ऑब्व्हियसली. आणि माझी बाबांची इच्छा होती की मी स्वतः गाडी घ्यावी आणि ती चालवावी. बरोबर. सो ते स्वप्न पूर्ण झालं. आणि अनफॉर्च्युनेटली बाबानंतर ही पास्ट अवे. पण माझ्या बाबांनी माझी गाडी पाहिली. सो मला खूप आनंद आहे त्याच्यात की बाबांनी गाडी पाहिली. आणि ब्लू कलरची स्विफ्ट साधी स्विफ्ट, छोटी स्विफ्ट होती माझी. पुण्याहून घेतली होती ती पण माझी पुणे रजिस्ट्रेशन, कारण पुण्याला होती. पण त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की ड्रायव्हरवर डिपेंडंट राहणं. आणि मग खूप वर्ष झाली, 5-1 वर्ष ती गाडी चालवली. मग मला असं वाटलं नाही, आता मला स्वतः चालवलं पाहिजे, खूप अवलंबून राहते. म्हणून मी एक ऑटोमॅटिक, सगळ्यांनी मला सांगितलं मग ऑटोमॅटिक का नाही घेत, वाटत. तर हे सगळं मी खूप लेट आयुष्यात सुरू केलं. मी त्या अँगलनी सांगते. मग मी ऑटोमॅटिक हुंडाई घेतली, i20 युज्ड कार घेतली. जस्ट मला सगळं क्लीन करून घ्यायचं होतं, ड्रायव्हिंग हे. आणि इट इज नॉट अबाउट ड्रायव्हिंग, इट इज अबाउट तुमचं टेम्परामेंट पण ड्रायव्हिंगच्या वेळेला खूप बदलावं लागतं तुम्हाला. सो ते सगळं मी करून घेतलं. आणि मग ते सगळं म्हणून मी त्याला स्विफ्ट विकली आणि मी i20 घेतली. युज्ड कार होती माझी. पण आम्ही ॲक्टर्स आहोत, आम्हाला खूप
मोठी बूट स्पेस सामानच आमचं, हो, right. माझ्या गाडीत प्रचंड सामान आहे. राईट. सो त्या सगळ्यासाठी मग पोलोची बूट स्पेस छोटी वाटत होती आणि वेंटोचा खूप मोठा आवाका होता असं मला पर्सनली तेव्हा वाटलं. Exactly. सो ॲमिओ वॉज द बेस्ट ऑप्शन की ती आहे अख्खी पोलो एवढी, त्याची बरोबर. फक्त त्यांनी बूट स्पेस वाढवली आहे. सो म्हणून मग मी आय शिफ्टेड टू ॲमिओ. इट्स अ डिझेल मॅन्युअल कार. आता माझ्या याही गाडीला 5 वर्ष होती. पण ना मला खूप वंडरफुली गोष्ट वाटली ना, जेव्हा पण असं गाडी तुम्ही शिकला असाल किंवा गाडी चालवायला आली असेल, पहिला प्रवास आठवतो गाडी चालवताना की बाबा एकटे निघाले मी कुठेतरी नाटक एकटे असं नाही असेल. मी म्हणत. मी Right. पहिला माझा प्रवास ही गाडी घेतल्यानंतर म्हणजे मुंबई पुणे तोपर्यंत मी एवढं केलं नव्हतं. Right. हार्डली कोणीतरी असताना केलं होतं. पण मी नवीन कोरी गाडी पुण्यात घेतली आणि दिवाळी होती आणि मला मुंबईला आणायची होती. Right. अँड मला कळेना की आता कशी आणू? आणू. मला टेन्शन. मी सीट कव्हर्स पण नाही काढले सगळं. म्हणजे मी लक्ष्मीपूजनाला घेतली आणि मला भाऊबीजेच्या नेक्स्ट डे मुंबईत मुंबईत यायचं होतं. तर मला आई पण काय करशील. मग मी कारपूलवर टाकलं. कारपूल जो आपला Exactly. ॲक्टर्सचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर टाकलं की असं असं मला मुंबईहून पुण्याहून मुंबईला यायचंय, गाडी आहे, सगळं आहे, आय नीड अ कंपनी. Right. आणि द कंपनी जी मला मिळाली Right. ती डॅशिंग होती. दॅट Right. वॉज स्वानंदी टिकेकर. वाव, आणि स्वानंदी इज अन अमेझिंग ड्रायव्हर. आणि ती म्हणाली तुला काय मी चालवू. म्हटलं नाही मी चालवते, मला फक्त एक कॉन्फिडन्स हवा की मी चालू शकते. बाजूला माझ्या बसशील तू. Right. ती म्हणाली हा चल बिंदास. आणि ती आणि मी पहिल्यांदा मुंबई पुणे प्रवास केला या गाडीतनं. आणि त्याच्यानंतर इट जस्ट ब्रोक. तोपर्यंत कसं झालं होतं, तोपर्यंत कॉमेडी अशी झाली होती, मी पुण्यातल्या पुण्यात खूप माझी आधीची गाडी चालवली Very होती. खूप true. सेंटोसा म्हणजे जे हायवे टच पुण्याच्या साईडनी रेस्टॉरंट आहे Right, right, तिथपर्यंत चालवली होती. इकडे त्यावेळेला मी जागो मोहन प्यारे सिरियल करायचे, ती ठाण्याला होती. तर ती right. ठाण्यापर्यंत मी इकडनं चालवली. सो मी असं पूर्ण केलं होतं. एक्सप्रेस वेवर गाडी अशी नव्हती चालवली. Right. ती स्वानंदी बरोबर पहिल्यांदा मी चालवली अँड देन इट वॉज सोड कंपनी ना. आउटस्टँडिंग. आणि ती म्हणजे सीटचा आपल्याला एक थोडे दिवस आपण सीटची कव्हर्स वगैरे ठेवतो ना, Right. छे काढ हे कव्हर वगैरे असे करून कव्हर बिवर काढून शी मेड इट सो. आणि तिने खूप छान नॉर्मल केलं. मग तिने मला थोडेसे काही नियम म्हणजे आपल्याला चालवतानाचे नियम बाजूला Exactly. बसताना माहिती असतात की भार्गवीताई हे नको करू, भार्गवीताई हे कर वगैरे. सो इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. पण ना प्रत्येकाच्या आयुष्यात जी गाडी असते ना ती आपल्या घराचा एक व्यक्ती होऊन जाते. बरोबर. जर मी तुम्हाला विचारलं की कुठली गाडी आहे ज्यांनी संपूर्ण तुमचं एक छान आनंद पाहिला आहे, छान तुमचे लॉसेस पाहिले, तुमचं इरिटेशन पाहिलं, तुमचा न काय करताना पण तुम्हाला पाहिलंय, ती गाडी कोणती आणि काय ज्याच्यात अनेक तुमच्या आठवणी आहेत? तसं मला 2 म्हणायला लागेल कारण Right. ती बाबांनी पाहिलेली गाडी Very true, होती. तर very एक true. पूर्ण पिक्चर माझ्या बाबांनी माझी गाडी पाहिली याचा मला आनंद आहे. Right. पण त्याच्यानंतर मग ही गाडी म्हणेन मी, कारण या गाडीने लॉकडाऊन पाहिलं Exactly. की एका जागी मी उभी आहे, काय झालंय तुम्हाला कोणी येत का नाही यात. बसनाचा प्रवास पाहिलाय, टू माझ्या सिरियल्स, टू माझं नाटक, माझं आधीचंही नाटक आमच्या इथं Right. प्रकरण पाहिलं या गाडीनी येतोय तो खातोय पाहिलं. त्या नाटकाला थोडंसं आम्हाला अपयश आलं ते पाहिलंय त्यांनी. Right. आताचं सध्याचं नाटक त्यांनी पाहिलंय, जिजामाता सिरियल पाहिली, कोविड पाहिला, माझे फ्रेंड्स पाहिले. सो या गाडीने खूप जास्त माझ्या बरोबर प्रवास केला. आणि दुसरी गोष्ट ह्याचं स्टेअरिंग माझ्या हातात होतं. सो Right. मला असं वाटतं द लाईफ कंट्रोल वॉज कम्प्लिटली इन माय हँड In my मला hand. वाटतं. आणि ह्या गाडीने मला खूप साथ दिली. मी खूप इव्हेंट्स केल्या, काय या गाडीने केलं. मला खरं वाटतं ना की या सगळ्यांमधून आपण काही गोष्टींमध्ये बोललो पाहिजे. त्यातून पहिली गोष्ट इज युअर लव्ह फॉर डान्स. Yes. म्हणजे आय हॅव सीन मराठी तारका कार्यक्रम विच जिकडे तुम्ही कोणाचाही परफॉर्मन्स असो बट यू आर रिअली हॅपी, Yes. यू आर हॅपी पीपल डान्सिंग, यू आर हॅपी यू डान्सिंग Yes, ऑल्सो. correct. सो व्हॉट इज दॅट हॅपीनेस वेन यू डान्स? काय नृत्य आहे तरी का तुमच्यासाठी आयुष्यात? माझ्यासाठी इट इज माय लाईफलाईन. कारण डान्स या गोष्टीने ना मला खूप काही दिलं. एक ॲक्ट्रेस म्हणून लोक तोपर्यंत मला ओळखत होते. Right. ठीक आहे, चांगलं काम करते, प्रयत्न करते, सिरियल चालू होती, सगळं चालू होतं. पण मला डान्स करता येतो हे मला लहानपणापासून माहिती आहे, लोकांना माहिती नव्हतं. आणि एकापेक्षा एक गेव मी द स्टेज. आणि त्या Exactly. एक मी ते जिंकले. त्या एका क्षणाने माझं आयुष्य 180, 360 जे म्हणशील त्या डिग्रीमध्ये फिरलं. आणि द रेस्ट इज द स्टोरी. की मी त्याच्यानंतर एकही इव्हेंट नाही, किती वर्ष झालं, की ज्या प्रेस्टिजियस इव्हेंट आपल्या असतात, स्टेट अवॉर्ड्स असतील किंवा झीचे असतील किंवा काही Exactly. त्यावेळेला झीचे शोज Very असायचे, true. इव्हेंट्स असायच्या, सगळीकडे मी परफॉर्म केलं. आणि मला त्याचं कौतुकच झालं. म्हणजे कोणी असा माझा फसला असा परफॉर्मन्स मला आठवतही नाही आहे की ते मनापासून. आणि मला असं वाटतं तुमचं जे पॅशन असतं, म्हणजे आता श्रेयस तू पण, आपण अप्स अँड डाऊन्समधनं जात असतो आयुष्याच्या. एखाद दिवस आपला खूप मेंटली लो असतो, पण आपण जेव्हा एकदा आपल्या कामाला जातो आपण सगळं विसरून जातो. आणि मग काही वेळेला काम, म्हणजे जसं लोक म्हणतात टाइम इज द ओनली हिलर, बरोबर. काम इज द ओनली सोल्युशन. पण ना एकापेक्षा एकचा तुम्ही उल्लेख केला. इट वॉज अ स्टार्ट Yes. ऑफ द डान्स रिअलिटी शो इन मराठी. येस. आणि तुम्हाला सर्वांसाठी ते वेगळं असेल ना. हो, म्हणजे हो. सचिनजींसाठी तर ते भारीच होतं,
तुमच्यासाठी ते किती भारी होतं म्हणजे वेगळं. आणि आदेश एक झालं- सराचा अँकर, कारण तेव्हा हे सगळं नव्याने नवीन लोक बघत होतं होतं काय आणि झालं आमच्या वेळेला सगळ्या बायका असं नव्हतं, आमच्याला मिक्स क्राऊड एक्झॅक्टली. त्यामुळे आणखीन आमचे मित्रमैत्रिणी म्हणजे मग पॅडी असेल, अनिकेत असेल, अभिजित केळकर होता, अंकुश होता, हो मुलं एवढीच होती आय थिंक. राईट. ते सगळे आम्ही आजही तेवढेच चांगले मित्र आहोत सगळेजणच आणि अजून छान तो बॉन्ड तेव्हा होता तसाच तो बॉन्ड राहिलाय. Right. दॅट इज अ गुड थिंग की असं कोण स्पर्धा जरी असली तरी ते आम्हाला ना आताच्या मुलांमध्ये ते स्पर्धेचं असतं ते आम्हाला कळतच हा. नव्हतं. अरे पॅडी माझा मित्र आहे, अंकुश माझा Exactly. मित्र आहे, अनिकेत मित्र आहे, अभिजित मित्र आहे, ह्यांच्याशी काय स्पर्धा होती पण ना खरंच ते हेल्दी वालं खूप होतं त्या Right. आयुष्य तसं पण. विजयाबाई मेहताना एकदा म्हटलेलं की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात ना त्याचा ब्रेक थ्रू मोमेंट येतो, ज्या त्या कलाकाराला वाटतं की आपण इकडे आहोत आणि इकडेच थांबलं पाहिजे आणि आपण इकडेच काम केलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात तो ब्रेक थ्रू मोमेंट कधी आला की तुम्हाला हे क्षेत्र आपलं वाटलं, जे ब्रेड बटर कमवण्याचं क्षेत्र वाटलं? नाही, आधी सुरुवातीला मला हे अजिबातच ब्रेड बटर म्हणून करायचं नव्हतं. मी व्यवस्थित नोकरीसाठी प्रयत्न करत होते. Right. मी MBA केलं होतं, सो मला नोकरी बिक्री करून करायचं होतं. पण त्यावेळेला ब्रेक थ्रू पेक्षा ना चॅनल्स ओपन झाले. तोपर्यंत मी काम करत होते तेव्हा फक्त दूरदर्शन आणि एकच चॅनल होता. हळूहळू ते अल्फा मराठी आलं, त्यावेळेला झी नव्हतं, अल्फा नाव Exactly. होतं. आणि तेव्हा ऍक्च्युली सोपं होत होतं कारण तेव्हा डेली सोप्स नव्हत्या. राईट. वीकली सिरियल प्रपंच असायची, आठवड्यातनं 4 एपिसोड, सो Right. महिन्यातले 4 तेवढेच दिवस दिवस. शूटिंग Right. एवढंच असायचं. So Exactly. सगळं मॅनेज करून होत होतं. पण जसं डेली सोप्स यायला लागल्या आणि जेव्हा मी डेली सोप घेतला करायला तेव्हा मला कळलं की हे मी दोन्ही नाही करू शकत. मी कुठेतरी अन्याय करीन. जसं माझं योगासनांचा पण डिप्लोमा झाला होता तोपर्यंत मी पेशंट्सना शिकवत होते. मी प्रपंच आणि एका श्वासाचं अंतर, थरार हे सगळं मॅनेज करून मी करू शकत होते. मी डेली सोप घेतल्यानंतर मला ते शक्यच नाही झालं. मग पेशंट्सवर पण अन्याय आणि हे मग मला Very एक true. ठरवायचं होतं की मला काय करायचंय. मग मी तेव्हा असं म्हटलं की आता मी एक डेली सोप कमिट केली आहे तर मी ती करते आणि त्याच्यानंतर बघू आपण काय करायचं. राईट. पण ते करताना मला जाणवलं की हे मला खरंच जास्त आवडतंय. ह्यातलं मी जे दमतेय ते मला आवडतंय. ग्लॅमर नंतर मी ग्लॅमर विषयी बोलतच नाही, सोशल right, मीडियाच right. नव्हता. ग्लॅमर असं काहीच नव्हतं. आम्ही Exactly. बसनी ट्रेननी सगळीकडे प्रवास करत होतो. लोक एवढा त्रास कारण का तुमच्या बरोबर लोक येऊन फक्त बोलू शकत होते. फोटो Selfie बिटो काही काहीच नाही, नव्हतं. exactly. त्यामुळे आम्ही ट्रेननी बसनी त्यावेळेला 500 आणि 1000 रुपये आमचा पर डे होता. खरंच सांगते. God. तो खर्च काय प्रवास रिक्षा टॅक्सी नाही, बसनी जायचो. कोणाची गाडी असेल तर त्यांनी आम्हाला इथपर्यंत सोडायचं, पुढे आम्ही जायचं. हे सगळं आम्ही केलंय. त्यामुळे असं नाही पण मग मला हे आवडतंय हे मला कळलं की मला याच्यात ग्रो होता येईल, मला हे आवडतंय आणि मग मी ठरवलं की नाही ॲज अ ॲक्टिंग ॲज आपण करिअर करूच शकतो 100%. पण किती ब्युटिफुल वाटत होतं तुम्हाला की यू हॅव सीन द ट्रान्झिशन येस. कम्प्लीट ऑफ टेलिव्हिजन. Yes, म्हणजे yes, आता तुम्ही म्हणताना आता 100%. मला जाणवलं की ट्रान्झिशन चेंज होताना कसं वाटलं हो तुम्हाला टू द डेली सोप. खूप, म्हणजे मला अंकुश श्रेयस सर एकदा सांगितलं की आभाळमायाच्या जेव्हा ते जायचे तेव्हा हा तुझा बाबा मेकअपचा रंग हो. हा तू आणायचा, हो. आमचेच कपडे आम्ही आणायचो. अरे अगदी. 4 कपडे आणायचे त्याला द्यायचे. तुला खोटं वाटेल, आभाळ माया आणि प्रपंच असं बॅक टू बॅक संपायचं. सो प्रपंच संपलं आणि आभाळ मायाचा पहिला सीन सुरू झाला. सो मी घातलेला ड्रेस आभाळ मायाच्या पहिल्या एपिसोडला चैत्रालींनी घातला आणि क्या बात आहे. लोक आम्हाला नंतर म्हणाले त्या दिवशी आम्हाला कळत मी नक्की सख्या बहिणी आहात म्हणून. सो तेव्हा आपलेच कपडे आपण घालत होतो आणि Very true. आपलंच सगळं चालायचं. सो त्यामुळे हे खूप ऑड झालंय सगळं. इट इज नॉट दॅट गुड. पीपल आर नॉट एन्जॉय टेलिव्हिजन. काम सगळेच करतायत, काम करत नाहीये कोणी असं नाहीये. Right. पण कोणी मला एन्जॉय करताना दिसत नाहीये. सगळे एव्हरीवन इज बिट सॅड अबाउट इट. Right. पण या सगळ्यानंतर मला ना आता तो गोष्ट विचारायची प्रेझेंट गोष्टी काय काय बोलायचं मला तुमच्याशी. त्याच्यातून एक म्हणजे मी 4 जणांची गँग बघितली. हो. त्यांना ज्या गँगला आता प्रेक्षकांनी अगदी त्यांच्या मनात एक घर केलंय त्याच्यावर. तर ती गँग आहे तरी काय, हे कुठून तुमचं निर्माण झाली? वर युअर फ्रेंड्स बिफोर की नंतर तुम्ही निर्माण केला, काय झालं काय? वी वर फ्रेंड्स बिफोर ऑब्व्हियसली. पण अशीच टाइमपास झाला की समिधा आणि मृणाल ह्या नागपूरच्या असल्यामुळे त्यांचं वेगळं मराठी आहे. राईट. सईच एक पुणेरी मराठी आहे. Right. मुंबईत असल्यामुळे मी बॅलन्स मुंबई पुणे सगळं मराठी आहे. राईट. आणि वाचन चांगलं असल्यामुळे मराठी पण चांगलं आहे. राईट. पण असंच काहीतरी आम्ही त्यांच्याशी गप्पा मारता असा टाइमपास झाला की अरे हा काय शब्द आहे, म्हणजे काय, हे म्हणजे काय. आणि तेव्हा ना असंच एक काहीतरी विचित्र त्याला रील्सचा ट्रेंड चालला होता की कुठल्या लँग्वेजमध्ये कुठले शब्द कसे वाटतात ऐकायला. तर म्हटलं हे असं करून बघूया म्हणून आम्ही अतिशय बेसिक घरात साधं शूट केलं. साधं सलील म्हणजे हिचा सईच्या नवऱ्याने शूट केलं. तू पहिला व्हिडिओ बघशील तर तो ब्लर आहे, आम्ही कॅमेरा पुसला पण नव्हता. असं बसून आम्ही केलं आणि ते पोस्ट केलं. असंच मज्जा.
Right. आणि तो इतकं व्हायरल झालं आणि इतकं कॉमेडी वाटायला लागलं की लोकांनी आम्हाला सांगितलं प्लीज करा. मग आम्ही त्याच्या Right. बऱ्याच सिरीज केल्या, पण नंतर परत सगळ्या ऍक्ट्रेसेस सगळ्या आपापल्या कामात बिझी. सो आता परत आम्ही भेटून एक दिवस शूट करू, पण आम्ही मजा करतो आणि आम्ही एन्जॉय करतो. मुळात ती भाषा आहे, कुठल्याही भाषेची टिंगल न करता Very true. प्रत्येक भाषा आपली आहे. म्हणजे पुलंचं एक वाक्य आहे की जे जण जी व्यक्ती आपल्या आईवर प्रेम करते ती दुसऱ्याच्या आईचा द्वेष करू शकत नाही. पण या सगळ्यांमधून हाऊ डू यू टेक टाइम अँड डू पॉडकास्ट? ते म्हणजे ते तुम्ही मला खूप वाटतं की नवीन नाही आता आणि केस स्टडी वगैरे पण तुम्ही करायला लागलात आणि आय वॉज लाईक हाऊ इज शी गेटिंग टाइम टू डू इट? म्हणजे इकडे आम्हाला एक शो लाईनअप करायला वेळ लागतोय, नाही. दुसरा शो आम्ही करतोय, तिसरा काय, पण इकडे तुमचं अभिनय पण सुरू आहे, तुमचे परफॉर्मन्सेस देखील सुरू आहेत, त्यात यू आर फाइंडिंग टाइम. आणि मला खरं असं वाटतं ना, आता हा इंटरव्ह्यू मी घेतो ना, माझं प्रामाणिकमध्ये एंटर करण्याचा मार्ग हे आहे ना की आय एम लर्निंग फ्रॉम इट. येस मला तुम्ही ज्या गप्पा मारता तर मी शिकतो त्याच्यातून. पॉडकास्टचं पण ते असं ना, तुम्ही बरं आता मनमीत प्रेम असेल, पण तो कलाकार जरी लहान असला किंवा आत्ता तो येत असला तरी त्याच्याकडून पण शिकण्यासारखं खूप आहे ना या सगळ्या खूप गोष्टीमध्ये. काही सो हाऊ डू यू टेक दॅट आणि हाऊ डू यू डू दॅट? नाही, पॉडकास्ट सांगते मी तुला. आम्ही काहीतरी ट्राय करायचं म्हणत होतो, Right. युट्यूबसाठी काहीतरी करूया असंच आपलं काहीतरी काय करता येईल. मी खूप शोधाशोध केली. मग फायनली मला कळलं की मला गप्पा मारायला पर्सनली Exactly. आय लव्ह टॉकिंग टू पीपल आणि सगळंच काही. तर काय करता येईल, तर चला आपण एक काम करूया, आपण गप्पा मारायला. मग त्याला पॉडकास्ट हा शब्द आहे ना, आता इंटरव्ह्यू म्हणत नाही तर त्याला Right. पॉडकास्ट म्हणतात. ठीक आहे, त्यावेळेला ऍक्च्युली मराठीत तसे कमी होते. आता खूप जण पॉडकास्ट करतात. दॅट इज इंटरेस्टिंग आणि छान वाटतं. काही वेळेला आम्हाला व्ह्यूज कमी येतात, तर ते Right. तुलाही माहिती असेल. आपल्याला वाटतं की याला खूप व्ह्यूज येतील, त्या पॉडकास्टला काहीच व्ह्यूज येत नाही. एक्झॅक्टली. आणि आपल्याला असं वाटतं हा ओके जाईल, त्याला खूप व्ह्यूज येतात. Very. हे तर युट्यूबचं गणित आहे. पण त्याच्यानंतर असं झालं की आम्ही वेगवेगळे विषय घेतो. आता मी सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर घेतला Wow. मी एक मेजर घेतली जी बाई आहे, जी शॉर्ट सर्व्हिस कमिशन, कारण बायकांना फुल सर्व्हिस कमिशन नाही आपल्याकडे अजून, शॉर्ट सर्व्हिसच आहे. तर शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधनं एक बाई होती, मेजर आहे ती, एअरफोर्समध्ये होती. Right. तिचा इंटरव्ह्यू केला. सो मी वेगवेगळे विषय घेते, मग लोकांनी बघू न बघू. मला गप्पा मारायला आवडतात, मला छान लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायचे. कधी कुठला क्लिक होईल आपल्याला माहिती नाही. व्ह्यूजच्या पलीकडे पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. प्रत्येक वेळेला कधी जाऊन समाजसेवा उठून आश्रमांमध्ये जाऊन होते असं नाही, ती आहेच, ती करायलाच पाहिजे. पण हेही गोष्ट एक समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, तर आपण चांगले विषय पण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे असं मला वाटतं. आणि मी ते माध्यम होते. तुमच्या आयुष्यात सिनेमा पण छान आले. म्हणजे त्याच्यातून एक सिनेमा माझ्या लक्षात येवा, संदूक. येस म्हणजे तो इतका वेगळा सिनेमा होता आणि मला वाटतं इट वॉज व्हेरी अहेड दॅट टाइम येस जेव्हा तो आला. बरोबर. आणि त्या सिनेमाने एक गोष्ट लोकांसमोर आणली की सुमित राघवन हे कधीच मराठी सिनेमा करत एक नव्हते. मिनिट, सुमित राघवनचं इंट्रोड्युसिंग मराठी. Yeah, it is. आम्ही त्याला चिडवायचो, इंट्रोड्युसिंग सुमित राघवन. त्या फिल्मचा पण एक असाच किस्सा आहे की ऋषिकेश जोशी त्या फिल्मचा रायटर आहे. Right. ऋषिकेश माझा मित्र आहे जुना. ऋषिकेशने मला फोन केला, एक फिल्म करतोय, या तारखा आहेत का? तर या 3 तारखांचा माझा इश्यू आहे. मी दुसरी फिल्म करत होते, त्या क्लॅश होत आहेत. ऐक ना, ते आपण करू ऍटलिस्ट. या फिल्ममध्ये तू एकटी हिरोईन आहेस, बाईच नाही आहे सिनेमात, दुसरी एकटीच बाई आहे. राईट. म्हणजे तू पोस्टरवर असशील, किती घाण काम करतो पोस्टरवर असशील. असं म्हटलं तर वृक्ष आहे ना तो, Exactly. किती घाण कामलं तू पोस्टरवर असणार. Right. म्हटलं हा ओके डन. नाही, तिसरी गोष्ट ऐक, तुला एक गाणं आहे. म्हटलं हा सॉरी. म्हटलं हो ठीक आहे. Right. नाही, आता जे मी सांगणार आहे त्याच्यानंतर तू नाही म्हणूच शकत नाही. व्हेरी ट्रू. हा बोल. या फिल्मचा हिरो सुमित राघवन आहे. अरे I was like, हो कारण मला माहितीये सुमितने आतापर्यंत एकही मराठी फिल्म केली नाही. आणि जी व्यक्ती एकही मराठी फिल्म करत आणि इतकी वर्ष काम करते आणि ती आता जर ती फिल्म करत असेल याचा अर्थ ती फिल्म काहीतरी नक्कीच आहे ना. व्हेरी ट्रू. आपल्या रोलपेक्षा पण ती सिनेमा म्हणून तो कसा दिसणार आहे हे मला त्या एका 3 मिनिटाच्या त्याच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये कळलं. म्हटलं मी करते. इंडस्ट्री सस्टेन होण्यासाठी कुठल्या 2 गोष्टी भार्गवी असल्याच पाहिजे प्रत्येक अभिनेत्रीकडे किंवा कलाकाराकडे म्हणा. ते कुठल्याही फील्ड मधल्या माणसाकडे असलं पाहिजे. Right. त्या 3 वाटतात मला की एक चिकाटी असली पाहिजे की Right. मला हे करायचं म्हणजे करायचंच आहे. एक प्रामाणिकपणा पाहिजे की मला काम करायचं आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करणार. मग तो प्रामाणिकपणासाठीचा मी कुठलाही रस्ता घेऊ शकते. त्याच्यामध्ये असं नाही आहे मी कधी आता मी नाही, पण काही माणसं असतात की त्यांना वेगळा मार्ग निवडायचा, तोही प्रामाणिकपणे करा असं माझं Very म्हणणं आहे. true. ते प्रामाणिकपणे करा, सातत्याने करा आणि चिकाटीने करा. कारण ते नसेल ना तर तुम्ही नाही काहीही करू शकत कुठल्याही क्षेत्रामध्ये.
आज एक सिरियल आल्यानंतर आपल्या आजूबाजूला खूप माणसं आहेत की त्यांना एवढं कौतुक त्या सिरियल दरम्यान होतं आणि आय एम सो हॅपी फॉर देम. पण नंतर ती माणसं आपल्याला कुठेही अनफॉर्च्युनेटली दिसत नाहीत किंवा काहीतरी वेगळंच काम करताना दिसतात. छोटं किंवा मोठा माझ्यासाठी मुद्दाच नाही. ते सातत्य दिसत नाही कारण ते त्या कामाच्या प्रतीनं खूप प्रामाणिक नसतात की ठीक आहे ना, हां आहे ना सिरियल. मग एका पॉईंट नंतर सिरियल करतानाच ती व्यक्ती आपल्याला खूप बदलताना दिसते. म्हणजे जी व्यक्ती पहिल्यांदा सेटवर थोडासा चहा मागायची, आपल्याला नंतर ती दिसते की स्पॉट दादांच्या अंगावर ओरडाओरडा करून ग्रीन टी मागवते. जसे आहात तसे छान राहा, छान लोकांबरोबर वागा, बोला. सेटवर गेल्यानंतर तुम्ही सेटवर नाही, मला असं वाटतं श्रेयस, तुम्ही कुठेही गेल्यानंतर ना तुम्हाला बघितलं लोकांच्या चेहऱ्यात अरे एवढा आनंद झाला पाहिजे. सेटवर वागताना पण त्या व्यक्तीला तसा मान द्या. ते स्पॉट दादा असू दे, ते हेअर दिदी असू दे, ती तुमची माणसं आहेत असं समजून वा. काही वेळा ते आपल्या वडिलांच्या वयाची असतात. आपण वागतो का आपल्या आई वडिलांची असेल. हे जर तुम्ही आयुष्यभर केलं ना तर तुम्हाला कुठेच मरण नाही, तुम्हाला काम मिळतच राहणार. छोटं मोठं ह्याच्याकडे तुम्ही विचारच करू नका. नाही, मी कधी त्याचा विचार करत नाही. हां, मला कधी कधी वाईट वाटतं की अरे यार, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल नाही की अरे मी पण केलं असतं. जसं अवॉर्ड्सच्या बाबतीत मला असं वाटतं की मला असं वाटतं की अरे मी बरं काम केलं होतं, मला काम नाही मिळालं. तो एक दिवस माझा जातो तसा की माझं काय चुकलं असेल. मी समोरच्यावर नाहीच आरोप देत. स्वतःच माझंच काहीतरी कमी झालं असेल, माझंच काहीतरी चुकलं असेल, मी काहीतरी तो प्रयोग चांगला नसेल केला, त्या व्यक्तीच्या अप टू द मार्क नसेल केला, हे मी त्या माणसावर ढकलतच नाही. पण ते एका दिवसानंतर मला असं वाटतं जाऊ दे ना, ठीक आहे, चल पुढच्या आपण अजून प्रयत्न करूया. आणि मला नेहमी असं वाटतं की समोरच्याने आपल्याला जज केलंय म्हणून आपण का आपल्याला जज करावं. आपण त्याच्यापेक्षा आपलं चांगलं काम करूया. लेट्स गिव्ह द बेस्ट शॉट. ते पुढे देव बघून घेईल आपलं. आणि मला माहिती माझा देवावर प्रचंड विश्वास आहे. तो कधीच कोणाचं वाईट करणार नाही, तो माझंही वाईट करणार. खूप भारी. आणि खरं तर आता आपण शेवटाकडे आलो आणि माझा शेवटचा प्रश्न हा कॉपी पेस्ट प्रश्न असतो, मी सगळ्यांना विचारतो. ओके, सो कलाकार म्हटलं की ना आपण कोणाकडून इन्स्पायर होत असतो, आपण कोणाला इन्स्पायर करत असतो. जर तुम्हाला एक संधी दिली की या सीटवर तुम्हाला कोणाला तरी बसवायचं आहे आणि त्यांच्याशी निखळ गप्पा मारायच्या, त्यासोबत तुम्ही काम केलं असो नसो मला नाही माहिती, पण तुम्हाला गप्पा मारायच्या आणि त्यांच्यासोबत लॉंग ड्राईव्हला जायचं आहे, ती व्यक्ती कोण असेल आणि का? बापरे, आता ॲक्च्युली ती व्यक्ती नाही आहे आपल्यामध्ये. मला स्मिता पाटील आणि पु ल देशपांडे दोघांबरोबरही खूप आवडलं असतं. त्यांच्याकडनं जाणून घ्यायला खूप. स्मिता पाटील मला प्रचंड ॲज ॲक्टर आवडते. म्हणजे मी अजूनही मला म्हणजे खूप जणांचं त्याच्याबद्दल दुमत असेल की काय मला माहीत नाही, पण मला खूप 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 जास्त. आणि मी सांगतो ना, मला खूप अट्रॅक्शन होतं त्यांना. आणि आपल्याला कळलं तेव्हाच त्या शी वॉज नो मोर. त्यामुळे आणि पु ल देशपांडेंना भेटले नाही याची खंत राहील. त्यांची 2 नाटकं केली मी, पण त्यांना भेटता नाही आलं याची मला खंत कायम राहील. त्या दोघांबरोबरही खूप 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 गप्पा मारायला आवडल्या असत्या. बाकी सगळे जे खूप मला इन्स्पायर करतात त्यांच्यावर मी कामं केली आहेत, त्यामुळे त्यांच्याशी या ना त्या मार्गाने गप्पा मारल्या, पण या दोघांशी नाही कधी गप्पा मारल्या. आणि तिसरी व्यक्ती बाबा मला आवडलं असतं, कारण बाबांनी मला ड्राईव्ह करताना कधीच पाहिलं नव्हतं. आणि असं वाटतं की ते बसले असते आणि मी त्यांना, मग ते असते तर मी खरंच सांगते, मी ते असतात ना बायकांच्या कार टूर्स UK पर्यंत त्याला घेऊन गेले असते तिथपर्यंत. आणि पूर्ण रोड ड्राईव्ह मी त्यांच्या बरोबर केली असती की बाबा तुम्ही बसा बाजूला, तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जाते की आपली गाडी आहे आणि मी चालवते. सो ते तेवढं एक राहिलं. सो